शिर्डीतील साईबाबा संस्थान कर्मचारी संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली असून संस्थान प्रशासनाकडून होणाऱ्या कथित अन्यायाविरोधात संघटना अधिक प्रभावीपणे काम करणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शिर्डी येथे आयोजित या पदग्रहण सोहळ्यास शिर्डी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष थोरात तसेच अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अनिताताई जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. यावेळी संघटनेच्या एकूण 36 पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी राजेंद्र जगताप, कार्याध्यक्षपदी बापूसाहेब गंगाधर पोते, उपाध्यक्षपदी पांडुरंग धुमशे तर सरचिटणीसपदी सागर खामकर यांची निवड करण्यात आली. ही संघटना राज्य सरकार कर्मचारी मध्यवर्ती संघटनेशी संलग्न असून साईबाबा संस्थानातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत आहे. कार्यक्रमात बोलताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थान प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केली जात असल्याचा आरोप केला. अशा प्रकरणांमध्ये संघटना वेळोवेळी निवेदने देत असून प्रशासनाशी सातत्याने चर्चा करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षांनीही कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. आवश्यक ते प्रश्न राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर मांडून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमास संस्थानातील कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. साईबाबा संस्थान कर्मचारी संघटनेच्या नव्या कार्यकारिणीसमोर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे मोठे आवाहन असणार आहे. येत्या काळात संघटना या प्रश्नांवर कितपत प्रभावी भूमिका बजावते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्या शिर्डी शहरात मी माझ्या बंधूंना भगिनींना म्हटलं की पहिल्याच मीटिंगमध्ये पहिलाच प्रस्ताव शिर्डी शहरासाठी राहणार. कारण माझं स्वप्न होतं. मी ज्यावेळेस नगराध्यक्ष झाले, नगरसेवक झाले, त्यावेळेस माझं एक स्वप्न होतं, माझ्या शिर्डीचा मला विकास करायचा आहे. बाबांनी आज एवढं मोठं पद दिलं, मी तो विकास 100% करणार आहे. ते एका विश्वासू आणि बुद्धिमान व्यक्तिमत्वाजवळ बसून, म्हणजे आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी, आणि ते तर आपल्या राहत्या तालुक्याचे, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते आपल्या सर्वांचा ते विचार करतातच, त्यात काही मात्र शंका नाही. त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आज त्यांनीच मला त्या चेअरवर जाऊन बसवलेलं आहे. मी त्यांना सांगायला आनंद वाटतं भाऊ, पण ते आमच्या जगताप परिवाराला कधी विसरले नाही, कधीच विसरले नाही. जो म्हणजे आम्हाला प्रामाणिकपणेची पावती मिळाली, हे तर मी आज आवर्जून सांगेन. कारण खूप खडतर एका स्त्रीला सुद्धा जागेत जावं लागलं. म्हणजे प्रवास माझा फार खडतर होता, पण डगमगली नाही. कारण माझ्या परिवाराचा मला मोठा पाठिंबा होता. आणि इथे या निमित्ताने माझ्या मिस्टरांनी तर मला खूप मोठी साथ दिली. त्यांचं तर पहिलं आवर्जून कौतुक करेल. नेहमी मला पुढे कर देत राहतात. मला प्रत्येक वेळेस वाटतं की आपण काही चुकलं तर कोणी आपल्याला हसेल. मला नेहमी म्हणतात, अगं चुकलं तेच झाले, तुला कोणी हसणार नाही, पण तू बोल. हे मला त्यांचे ते शब्द ऐकून मला खूप असं भरभरून येतं. आणि आज जो काही मला पाठिंबा माझ्या जगताप परिवाराने दिला, त्याबद्दल तुमचं खूप मनापासून आभार मानते. मला आज एवढ्या मोठ्या संख्येने माझे बंधू आले, माझा सत्कार समारंभ केला, नेहमीच करत असतात. तुमचे खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साईबाबा संस्थान कर्मचारी संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांची निवड आज या ठिकाणी पंचवार्षिकसाठी घोषित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शिर्डी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात, या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत असलेले शिर्डी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त, आत्ताच ज्यांची अहिल्यानगर नियोजन समितीवर निवड झाली असे त्या माझ्या लहान भाऊताई अनिताताई जगताप
व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र वकील गोकुळ वडुबे, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेची एकमेव मान्यता प्राप्त संघटना श्री साईबाबा संस्थान कर्मचारी संघटना ही आहे. या संघटनेस 1980 साली या संघटनेची स्थापना झालेली असून या संघटनेस प्रगतीपथावर कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी प्रश्न सोडवण्यासाठी वेळच्या वेळी जी कार्यकारिणी तयार झाली त्या कार्यकारिणीचे अध्यक्ष यांनी संस्थांच्या कामगारांचे प्रश्न सोडवण्याचा फार मोठा प्रयत्न करून या संघटनेस मोठं योगदान दिलेलं आहे. आज कर्मचाऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस भेडत चाललेले आहेत. या ठिकाणी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेवर बऱ्याच वर्षापासून विश्वस्त मंडळ स्थापन होत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस प्रलंबित होत चालले. गावाचा विकास त्यामुळे थांबलेला आहे. येणाऱ्या साई भक्तांच्या गैरसोय या ठिकाणी होत आहे. अशा परिस्थितीमध्ये साईबाबा संस्थांमध्ये कर्मचारी जे काम करतायत त्यांच्यावर मोठी तारेची कसरत होत आहे. सर्वच कर्मचाऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आहे. मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिर्डीच्या नगराध्यक्ष असतील जयश्रीताई थोरात, माजी नगराध्यक्ष अनिताताई जगताप यांना विनंती करीन की कामगारांच्या प्रश्नासाठी आपण नामदार राधाकृष्ण विखे पाटील, युवक नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या समेत एक बैठक लावून कामगारांचे प्रश्न आपण मार्गी लावा असे मी आपला सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो. आपणा सर्वांना ज्ञात आहे साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेमध्ये सन 2000 नंतर आजपर्यंत कोणीही परमनंट झालेलं नाही. 558चा प्रश्न हा मोठा गंभीर आहे. त्यानंतर कंत्राटी कर्मचारी माननीय उच्च न्यायालय यांनी जे 10 वर्ष कर्मचाऱ्यांनी काम केलेलं आहे त्यांना संस्थान सेवेत समाविष्ट करावे असे असताना सुद्धा या ठिकाणी मोठी टाळाटाळ होत आहे. त्याचा परिणाम आमच्या सहकारी सर्व कर्मचाऱ्यांवर, त्यांच्या कुटुंबावर मोठ्या प्रमाणात होत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शैक्षणिक परताव्याचा जो लाभ मिळत होता तोही आता बंद झालेला आहे. अशा विविध मागण्यासाठी मी नगराध्यक्ष मॅडम अनिताताई यांना विनंती करीन, आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्फत संस्थान प्रशासनाची बैठक घेऊन कामगारांचे प्रश्न लवकरात लवकर सोडावे असे मी विनंती करीन. आज या ठिकाणी जो कामगार आहे तो सर्व राहाता तालुका, कोपरगाव तालुका, श्रीरामपूर तालुका, सर्व परिसरातील गोरगरीब मुलं आज या ठिकाणी काम करत आहेत. कामगारांचे प्रश्न हे दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत. बरेचशा कामगारांवर अन्याय होता, निलंबनाची कारवाई होती, अतिशय हिटलरशाहीने इन्क्रिमेंट बंद केले जातात. असे विविध प्रश्न कर्मचाऱ्यांना भेडसावत आहेत. यासाठी साईबाबा संस्थान कर्मचारी संघटना यांनी महाराष्ट्र राज्याच्या राज्य संघटनेची संलग्न केलेली आहे. या संलग्न केलेल्या संघटनेची कामगारांचे प्रश्न राज्य पातळीवर नामदार राधाकृष्ण विखे पाटील, दादा सुजयदादा विखे पाटील यांच्या सहकार्याने प्रश्न मार्गी लावण्यासाठी कामगार संघटना अतिशय जोराने प्रयत्न करणार आहे. या कामगारांच्या प्रश्नासाठी पर्यायी आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालेल, उपोषण करण्याची वेळ आली तरी चालेल, पण यावेळेस कर्मचारी संघटना आता मागे हटणार नाही. मी
आज उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की आज आपल्याला कर्मचाऱ्यांना जागृत होण्याची गरज आहे. आज कर्मचारी आपला अन्याय सहन करीत आहे. जो तो म्हणतो बाबाचं काम आहे श्रद्धा सबोरी अंमलात आणायचे म्हणून कोणी काही बोलत नाही. जे सेवानिवृत्त कर्मचारी आलेले त्यांना पेन्शन एकदम तुरळक मिळते. त्याचप्रमाणे त्यांना 10, 20, 30 हा आर्थिक वर्षाचा लाभ सुद्धा मिळालेला नाही. असे विविध प्रश्न कामगारांच्या बाबतीत झालेले आहे. मी आज या निमित्ताने आपणा सर्वांना विनंती करेन, सर्व कर्मचाऱ्यांनी गट तट सोडून एकाच छत्राखाली येऊन कामगारांचे प्रश्न मार्गी लावावे, हीच मी आपल्याला आज या ठिकाणी आवाहन करतो. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सदस्य प्रतिनिधी म्हणून रायरीकर लता अनिल, सोळसे सुनीता रतन आणि पाटील प्रतिभा किरण या महिला सदस्य म्हणून, या महिला प्रतिनिधी म्हणून संघटनेत काम करणार आहेत, त्या नियुक्त झाल्या आहेत. त्यानंतर पुरुष सदस्य म्हणून मी एकेकाचं नाव घेईल, आपण फक्त जागेवर उभं राहा. गायकवाड किशोर रत्नाकर आहे का? त्यानंतर लोंढे अशोक मचिंद्र, त्यानंतर कैलास भानुदास कोते, त्यानंतर तुरकने दीपक शिवाजी, त्यानंतर जेजूरकर बाळू कारभारी, त्यानंतर धरम गणेश गोरक्षनाथ, गुंजाळ विजय बाबूराव, त्यानंतर ओहळ राहुल प्रकाश, त्यानंतर बनसोडे क्रांतीवीर रफायल, त्यानंतर भोंडगे वसंत एकनाथ आहेत का? ठीक आहे, चला. डांगे जालिंदर साहेबराव, त्यानंतर शेळके रेवणनाथ दौलत, आव्हाड पद्माकर पांडुरंग, डावरे सचिन अंबादास, त्यानंतर जगताप संदीप सोनेबापू, त्यानंतर राजेंद्र मोहनराव बोठे, त्यानंतर येवले भागवत सोपान, त्यानंतर घोडके अरुण बाबूराव. एवढे या संघटनेतील सदस्य म्हणून नियुक्त झाले आहेत, निर्वाचित झाले आहेत. यानंतर त्यानंतर कंत्राटी कर्मचारी आणि त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक फीचा परतावा पूर्व चालू ठेवण्याबाबत हा एक संस्थांचा प्रश्न आहे. तर कंत्राटी कर्मचारी व संस्थांमधील कर्मचारी यांच्या पाल्यांचा शैक्षणिक फीचा परतावा पहिला मिळायचा, तो आता मिळत नाही असं मला कर्मचाऱ्यांकडून कळलंय. परंतु तो सुद्धा पूर्ववत चालू करायचा आहे आणि त्याबाबत सुद्धा आपल्याला प्रशासनाला विनंती करायची. त्यानंतर सानुग्रह अनुदान बऱ्याच वर्षापासून 8.33% याप्रमाणे दिलं जात आहे. म्हणजे जी पारंपरिक पद्धत आहे पाठीमागून आली 30 पुढं, मग त्याच्यात काही टक्केवारीत वाढ होणार आहे का नाही होणार आहे, शासनाची झालेली आहे का नाही, किंवा मग आता संस्थान कशी वाढ करू शकतं का, किंवा त्यावर काही विचार करू शकतं का त्यासारखा 8.33 पेक्षा आम्हाला 9 देता येईल का, 9.5 देता येईल का, किंवा 10 देता येईल का, याच्यासाठी काही प्रस्ताव विचाराधीन ठेवता येईल का शासन दरबारी, हा एक प्रश्न आहे. हा प्रस्ताव सुद्धा शासन दरबारी विचारात ठेवला गेला पाहिजे. त्यानंतर कर्मचारी यांना त्यांच्या इतर जीवनामध्ये किंवा ड्युटी करत असताना वारंवार भेडसावणारे प्रश्न असतील, किंवा त्यांना त्यांचे ड्रेस कोड असतील, किंवा इतर गोष्टी असतील, त्यांना त्यांच्या पार्किंगची व्यवस्था असतील, किंवा त्यांचे आता हे लांबून येणार लोक आपल्या परिसरामध्ये अनेक ऍक्सिडेंट झाले, रस्ता करायचे सगळ्या गोष्टी मान्य, पण पहाटे येणारे लोक आहेत. मग या लोकांच्या काही LIC किंवा इतर काही गोष्टी आहेत का, किंवा त्यांच्यासाठी आणखी काही संस्थांना देता येईल का, याहीसाठी आपल्याला झगडावं लागणार आहे. संस्थान प्रशासनाला हे सगळं विचारावं लागणार आहे. आणि संघटना कधी काम करते का, जेव्हा ती एक दिलाने, एक विचाराने, एका विचाराने हे सगळे लोक एक आहेत. हे 36 लोक जरी एकत्र आले आणि संस्थान प्रशासनाला जर वारंवार प्रश्न विचारित राहिले तर तुमच्या संघटनेला कोणीही अडवू शकत नाही. कारण कर्मचाऱ्यांची एकजूट दिसली तर ही आपली संघटना आता मंत्रालय लेवलच्या संघटनेशी कनेक्ट झालेली आहे. आपले सगळे ज्यावेळेस आम्ही राजूभाऊंनी जो प्रस्ताव तिकडं संघटनेला पाठवला
तर त्यांनी सगळे आपले कागदपत्र म्हणजे आपल्या संघटनेचे कागदपत्र, तुमचं रजिस्ट्रेशन काय आहे, तुमचा प्रस्ताव आहे, तुमचं काय आहे, ठराव आहे का, सगळ्या गोष्टी आहे का, तुमचं रेकॉर्ड मेंटेन आहे का, हे सगळ्या गोष्टी त्यांनी पण चेक केल्या. आणि त्यांनी चेक केल्याच्या नंतरच आपली संघटना तिथं कनेक्ट झाली. तर ती संघटना सुद्धा आपल्याला वेळोवेळी मदत करणार आहे. आपल्या इकडून कोणताही प्रस्ताव येऊ, कोणती माहिती देऊ, आपल्या संघटनेच्या माध्यमातून कोणत्याही कर्मचाऱ्यांना होणारा अन्याय असो किंवा इतर काही गोष्टी असो, या सगळ्या तिकडं मंत्रालय लेवल पर्यंत फॉलोअप घेण्यासाठी आता ती संघटना आपल्या बरोबरीने काम करणार आहे. खरं तर त्या पदाधिकाऱ्यांचा सुद्धा धन्यवाद मानलं पाहिजे की साईबाबांच्या दारात असणाऱ्या संघटनेला तुम्ही एकोप्याने सामावून घेतलं. आणि खरोखर ही संघटना सामावून घेतल्याच्या नंतर आपल्याला या संघटनेच्या माध्यमातून आणि त्या संघटनेच्या माध्यमातून विधी व न्याय विभाग असतील, संस्थान प्रशासन असेल, साईबाबा संस्थांचे येणारे चेअरमन असतील किंवा आताचे असतील, भावी येतील किंवा विश्वस्त मंडळी, यांच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे. आणि म्हणूनच झालेली ही संघटनेची निवडणूक अतिशय खेळीमेळीत झाली. संस्थांचे अनेक प्रश्न, अनेक कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत, यावर मी 1 तास बोलून 2 तास बोलून, परंतु आता वेळ कमी आहे. असो, सर्वांची मी रजा घेतो, थांबतो. धन्यवाद. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर डीपी रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिरूर हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.